नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. वाळवणाचे प्रकार आपण करतोय आणि वाळवणाचे प्रकार असे असतात की मी तुम्हाला सांगितलं की काही वाळवणाचे प्रकार अगदी जानेवारी किंवा डिसेंबरपासून करायला सुरुवात करतात, तेव्हा ऊन जे असते ते थोडंसं कमी असतं आणि नंतर त्याला कडकडीत जेव्हा वाळवायचं असतं मग मे महिन्याच्या उन्हाची वाट बघावी लागते. ऊन जे असतं ते कडकडीत लागतं काही काही पदार्थांना. इकडे विदर्भामध्ये किंवा अजून काही भागामध्ये मूगवड्या बनवतात. आता या मूगवड्यांना काही लोक सांडगी मिरची सुद्धा म्हणतात, मग त्याची भाजी तयार करतात. भाजी कशी तयार करतात ते तर आपण स्टुडिओमध्ये बघूयात, पण आज मूगवड्या तयार करताना मी तुम्हाला सांगणार आहे की या मूगवड्या साधारण हे बघा, आणि ही सालीची मुगाची डाळ भिजवून ठेवलेली आहे. 4 तास मुगाची डाळ भिजवायची आणि भिजवल्यानंतर त्याला वाटायचं आहे. अर्थात आता मी इथं पाटावरवंटाचा वापर करणार, पण जर तुमच्याकडे पाटावरवंटा नसेल किंवा तो तुम्हाला वाटता येत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता. सुरुवात करूया. एक साधारण 3-4 तास आपण हे भिजवून घेतले मूग. त्याला असं वाटून घ्यायचं आपल्याला. काही लोक साल काढलेली मूग घेतात तर ती पिवळी असते, मग ते जे मूगवडे होतात ते पिवळे होतात. आता इट डिपेंड्स की तुम्हाला कसे वाटतं. मी साला सकट प्रिफर करेन, कारण ते जास्त पौष्टिकही असतात, फायबरच असतात आणि साल पोटात गेली पाहिजे, पण चवसुद्धा मात्र वेगळी लागते. मी ही डाळ पहिले व्यवस्थित वाटून घेतो. थोडी मेहनत कष्ट लागेल, पण कष्ट का फल मीठा होता है. हां, काय करताय? मूगवड्या. अरे बापरे. चला चला चला, मदत करू का काही? कायची मदत? आता हे सगळं पिसून झालं, पानजी हे सगळं पिसून झालं आणि आता येऊन राहिल्या मेस काय काम आहे ना. मग एक काम करा, मी हे बनवून घेतो सगळं आणि मग उन्हामध्ये तुम्ही वड्या वाळू घालायला यायला घेतो आता कामाले. वड्या वाळू घालायला, आणि त्यासाठी पहिलं आधी हे जे डाळ आपण दळून घेतली याच्यामध्ये घाली जातात थोडंसं मीठ. ठीक आहे, मीठ न हे तीर. आपण जेव्हा याच्यामध्ये मीठ घालतो तर काही वेळा तुम्ही पण बघत असाल की जेव्हा आपण सांडगे मिरच्या या गोष्टी खायला घेतो तर कधी कधी आपल्याला मीठ जास्त लागतं. हां, तर ते कसं होतं की मीठ आपण या प्रमाणात टाकतो आणि नंतर सांडग्यांचं मिक्सचर किंवा डाळ असेल ती स्ट्रिंक होते, कमी होते, पण मिठाचं प्रमाण होतं तेवढंच राहतं आणि तळल्यानंतर अजून कमी होतं आणि ते खूपच खारट लागतं. तर म्हणून जोही वाळवणाचा प्रकार असेल तर वाळवणाच्या प्रकारामध्ये मिठाचं प्रमाण मात्र तुम्ही कमी ठेवा थोडंसं, मग ते मॉडरेट होतं. आता हे किती ठेवावं हा एक प्रश्न असेल ना तुम्हाला. नॉर्मली जेव्हा आपण 1 किलोभर हे घेतो काय डाळणे, एखादी भाजीचा प्रकार, ठीक आहे, एखादी भाजी किंवा भात, तर 1 किलो जर आपण भाजी बनवतो तर त्याला 15 ग्राम साधारण मीठ घालतो. ठीक आहे, तर ते मिठाचं प्रमाण कमी करून तुम्ही 8 ग्राम करा. 1 किलोला 8 ग्राम, कारण हे वाळवण जे असतं ते समजा तुम्ही किलोभर ओलसर असेल, वाळल्यानंतर ते एकदम कमी होतं, तर ते 8 ग्राम मीठ त्याला प्रॉपर होतं. आता याला आपण एकत्र करून मात्र वाळायला घेऊयात. ठीक आहे, चला वड्या घालू आपण. वड्या घालू. हे कुठे गेले काय माहिती? हो का, आपल्याला कामाला लावून दिलं, स्वतः चालले गेले. जाऊ दे बाई, मला आवडतात वड्या घालायला. हो, चहा लय आवाज येते. गेले की चहाच नाही. असं झालं का तू? नाही ग, बरोबर आहे ना, त्यांनी बनवलं आहे ना, चांगलंच असेल. बघशील. हो, चांगलाच मग तू खाणा घेणं का एखादा? बाई, लग्नाला एवढे वर्ष झाली आणि आता काय उखाणं घ्यायचं? काय मग त्याच्यात काय ग?
असं थोडीच असतं काही लग्नाला इतके वर्ष झाले आणि तितके वर्ष झाले म्हणून ठाणा घेऊन नाही घ्यायचं. अंगठीत चमकतो हिरा, आकाशात चमकतो तारा आणि राजेश रावांचं नाव घेते, हाच माझा भाग्योदय खरा. अरे वा, खूपच छान. अरे वा, किती छान करतात दोघी हातांनी बघा या. तुम्ही कधी आले? आल्या कधी तुम्ही? तुम्ही भाऊच्या चुगल्या करत होत्या तेव्हा आली मी. चुगल्या नव्हती करत. हो चुकल्या नाही हो, खरं चुकल्या नाही म्हणत, आम्ही चुगल्या करणाऱ्या बायकाच नाही. मला वाटलं चुगल्याच करत आहे तुम्ही भाऊच्या. सांगत होतो त्यांना चहा आवडतो. चला पटपट काम करा. पहा आता 4 हात लागले काम अगदी 2 मिनिटात होणार आपलं. यांना भारी फारच 2 अर्थांनी अगदी व्यवस्थित पाडतात. छान. ताई आम्हाला शिकायला पाहिजे. हो ना. भाजी कशी करता तुम्ही? आम्ही हा वड्या तळून घेतो आधी, हा त्याच्यानंतर फोडणी घालतो. अच्छा. फोडणीत मग काय काय घालता? तिखट, मीठ, हळद, मसाले अच्छा. जे बी घालायचे आहे ते हां घालतो आणि भाजी करतो. 2 प्रकारच्या सुक्या पण करता आणि रस्स्याच्या पण करता रश्श्याच्या का? पण करतो आणि सुक्या पण करतो. अच्छा. सगळ्यात चांगल्या कशासोबत लागतात? भाकरीसोबत की पोळीसोबत, कशासोबत लागतात? तुमची खाण्याची इच्छा, ज्याला भाकरीसोबत आवडतात, कोणाला पोळीसोबत आवडतात, कोणाला भाताबरोबर आवडतात. ह्या 12 महिने टिकतात का हो? हो. एक अगदी व्यवस्थित. व्यवस्थित राहतात. झालं बाई वड्या घालून एकदाच्या. गेली मागाशी वड्या टाकायला सांगितलं. झालं का मग? हा बा. हा आता याले वाळू घालायचं. पुन्हा वाळू करकरीत चांगलं 2 दिवस टाकाव. 2 दिवस टाका. 2 दिवस छान कडकडीत वाळून घ्यायचं आणि नंतर मग याला डब्यात भरून ठेवायचं. आणि नंतर भाजी कशी करतात सांगू? आता नाही. याला पहिले लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. कधीतरी याची छान अशी मुंगण्यांची भाजी बनव. चला चहा पास तुम्हाला. तुम्ही काहीतरी बोलत होत्या ना, चहा बिया प्यायले का गेले चालले गेले. हां म्हणून म्हणत होते तुम्हाला काय काय चुगल्या करा. हो ना. आणि थोडे वाळल्यानंतर ह्याला थोडं पसरवायचं म्हणजे ते जास्त छान वाळते. तर अशा पद्धतीने आपलं वेगवेगळ्या प्रकारचं वाळवण तयार आहे. या मुगाच्या वड्या आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पापड आहेत, त्याच्यानंतर ज्वारीचे पापड आहेत म्हणजे धापोडे, तांदूळाचे पापड आहेत, कुरडया आहेत, त्याच्यानंतर हे तीळ घालून केलेले एक कणिक आणि ज्वारीचे पापड आहेत. त्यानंतर हे जे आहेत या सांडया आहेत तांदूळाच्या. पण सध्या आपण ही वडी बनवली. आता ही वडी आत्ता बनवली पण ही नुसती तयार आहे. ह्याला साठवण करून ठेवूयात आपण साधारण वर्षभर. आणि आम्ही तर बघा म्हणजे मला तरी आठवतं की आमच्या आईकडे आई अजूनही अशा टाईपच्या डब्यामध्ये हे सगळं वाळवण जे आहे म्हणजे वड्या वगैरे हे असं साठवून ठेवतो. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पण शेअर काय करा, हे पापडाचे वेगवेगळे प्रकार, ही मुगाची वडी आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज. हा डबा जो आहे तो घट्ट लावून ठेवतात आणि जेणेकरून यामध्ये मुंग्या वगैरे शिरत नाही. गंमत काय असते की पूर्वी असं व्हायचं की उन्हाळ्यामध्ये भाज्या म्हणजे पाणी कमी व्हायचं, त्याच्यामुळे अर्थातच त्याचा परिणाम भाज्यांवर व्हायचा की उन्हाळा झाल्यानंतर लगेच पावसाळा सुरू झाल्या भाज्या यायच्या नाहीत आणि मग जूनमध्ये साधारण अशा प्रकारचे वाळवणं कामात आणायचे. मग या नुसत्या मुगाच्या वड्यात या नाही, मग भेंडी वाळवून ठेवायचे, टोमॅटो वाळवून ठेवायचे, त्याच्यानंतर अजून काही भाज्यांचे प्रकार वाळवून ठेवायचे. तुमची ह्याची शेंग, गवारीची शेंग. तर या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या वाळून मग नंतर त्याचा वर्षभर वापर करायचा. पण सध्या परिस्थिती पाण्याची मुबलक आहे, भाज्या सगळ्या उपलब्ध असतात, तरी पण या वाळवणाची जी मजा आहे ती काही और आहे, वेगळी आहे.